मित्रांनो, तुमच्यासोबत शासनाचा आर-टी-ईचा जो जी-आर आहे तो ओपन आहे. याच्यामध्ये जी माहिती दिलेली ती सविस्तर मी तुम्हाला समजावतो. आणि तुम्हाला जर काय वय लागणार आहे मुलाची शिक्षणासाठी ज्युनियर, सीनियर किंवा पहिलीमध्ये त्याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ किंवा आय बटनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ दिला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगलेली काय वयोगटाची अट लागणार आहे आणि कुठकुठले डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे टिप आर-टी-ई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकाची ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. म्हणजे अर्ज आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवसाच्या पहिले हे कागदपत्रे काढलेली असावीत. म्हणजे तुम्हाला कागदपत्र आताच काढून घ्या कारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हे अर्ज सुरू होतील. बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मदाखला पुरावा ही कागदपत्रे आर-टी-ई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. बालकाचे आधार कार्ड काढून घेणं खूप आवश्यक आहे. रहिवासी दाखला आणि जन्म दाखला सुद्धा काढणं खूप आवश्यक आहे. हे रहिवासी दाखलाच आधार कार्डच्या स्वरूपात वापरलं जाऊ शकतं. हे इम्पॉर्टंट, हे वाचू आपण आता. क्रमांक 1, वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गात समावेश होतो. आता जर तुमची जात वंचित गटाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त, इतर मागासवर्गीय, भटक्या जात्या, विशेष मागासवर्गीय जसं ओबीसी, एसबीसी अशा प्रकारच्या तुमची जर जात असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही राहणार. पण तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार आहे. तो पण 1 लाख रुपयाच्या खालचा असणार आहे. तो दाखला तुम्हाला तहसीलदारचा दाखला लागणार आहे. दिव्यांग बालक, कोविड प्रभावित बालक, अनाथ बालक, HIV बाधित बालक जे असणार आहे त्यांची सुद्धा माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. जी मी माहिती वरती सांगितली तीच माहिती इथे दिलेली आहे. वंचित जात बालक असलेल्या प्रमाणपत्र वडील किंवा बालकाचे. जर तुम्ही वंचित आहात तर ते वडील किंवा बालकाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जसं उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता राहणार नाही कारण की तुमच्याकडे जात प्रमाणपत्र राहणार आहे. तहसीलदार किंवा उपतहसीलदार विभाग महसूल अधिकारी यांच्या मार्फत प्रमाणपत्र पालकाचे किंवा बालकाचे जातीचे दाखला आवश्यक असणार आहे. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही ओबीसी किंवा कुठले डॉक्युमेंट तुमच्या जातीचा काढता तर ते तुम्हाला तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारीकडून सही करूनच मिळत असतं. दुसरी म्हणजे दिव्यांग बालकांची वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. जिल्हा जिल्हा शल्क चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेले प्रमाणपत्र UID जे कार्ड असतं ते 40% पेक्षा जास्त किंवा 40% असलेलं पाहिजे आहे. जर तुमचा मुलगा दिव्यांग असेल तर. HIV बाधित प्रभावित असलेले आवश्यक कागदपत्र. जर HIV असेल तर जिल्हा किंवा वैद्यकीय अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कोविड प्रभावित जर असेल बालकाचे वडील तर ते 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असणं आवश्यक आहे. आणि त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे. वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले. प्रवर्गातील बालकांचे समावेश करण्यात आले आहे. सक्षम प्राधिकरण यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, कोविड-19 मुळे झालेले रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. आता तुमच्याकडे काय काय असणे आवश्यक आहे जर कोविड-19 मुळे जर मृत्यू झाला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र आणि कोविड-19 मुळे झालेलं आहे याचं एक प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे, ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अनाथ बालक असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुविधागृह कागदपत्रे गृहीत धरण्यात यावीत. म्हणजे बालसुविधागृह किंवा जे अनाथालय राहतील त्याचे छोटे मोठे जे संस्था असतात त्यांचे सुद्धा कागदपत्रे इथे गृहीत धरण्यात यावी अशी एक जी-आर मध्ये सांगितलं आहे. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांना सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र असणं आवश्यक आहे. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्न दाखला विचारात घेतला नाहीत. म्हणजे त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता राहणार नाही, विचारात घेतलं जाणार नाही. आर्थिक दृष्टी दुर्बल असलेले त्यांचे वार्षिक उत्पन्नाची माहिती, आर्थिक दृष्टी खूप दुर्बल आहेत
तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनी किंवा एम्प्लॉईचा दाखला, आर्थिक वर्ष 2022-2023 किंवा 23-24 चे मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक असलेले उत्पन्न, तुम्हाला पहिलेच बोललो 1 लाखापेक्षा कमी असलेले लागणार आहे. घटस्फोटी महिला जे असतील, जे पालक असतील घटस्फोटी, त्यांच्यासाठी न्यायालयाचा निर्णय किंवा घटस्फोटी महिले बालकाच्या आईचे रहिवासी पुरावा. तिसरी गोष्ट, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचे उत्पन्न दाखला असणं आवश्यक आहे. न्यायप्रविष्ट असलेले घटस्फोट प्रकरणातील महिला, त्यांच्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असणार आहे. पहिले म्हणजे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असलेला पुरावा. दुसरं, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेले महिलाचे किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचे उत्पन्न दाखला. विधवा महिला असतील तर विधवा महिलासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र, ज्यांचा मृत्यू झाला आहे पतीचा त्याचं. विधवा महिलेस बालकाच्या आईच्या रहिवासी पुरावा असणे. बालक वंचित गटातील असल्यास त्याच्या जातीचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल गटातील असल्यास त्याच्यासाठी 1 लाखाच्या आतील पुरावा असणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टी इथे नमूद केलेल्या आहेत. आधार कार्ड वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक. हे जे आधार कार्ड आहे हे सर्व वंचित अवंचित जेही गटातील असतील कोणीही फॉर्म भरू द्या त्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. RTI 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे, जर आधार कार्ड नसेल तर, अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीचे अधीन राहून बालकाचा तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तर इथं सांगितलंय की जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, आधार कार्ड काढण्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल, ती पावती मिळाली असेल तरी तुम्हाला प्रवेश करण्यात यावा. तुमचा आधार कार्ड नंतर लवकरात लवकर जमा करण्यात यावं. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावं. हे पहा, 90 दिवसाचा तुम्हाला सादर करायचं आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डाची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डाशी विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास RTI 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात यावा. पालकांची नोंद घ्यावी. जर तुम्ही 90 दिवसाच्या आत जर सादर नाही केला तर तुमचं हे रद्द करण्यात येईल तुमचा प्रवेश. जन्मदाखल्याचा पुरावा. आता जन्मदाखल्याचा पुरावा वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्व प्रवेश पत्र सर्वांसाठी महत्वाचं म्हणजे सर्वांना जो फॉर्म भरणार आहे त्या सर्वांसाठी लागणार आहे. ग्रामपंचायत किंवा रुग्णालय किंवा मनपा किंवा नपा हे जे आहे, नगरपालिका, महानगरपालिका, रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा पालकांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या सोयी निवेदन हे इथं लागणार आहे, हे स्वीकारलं जाणार आहे जन्मदाखला म्हणून. रहिवासीचा जो पुरावा असणार आहे ते प्रत्येकाला लागणार आहे. त्यासाठी काय कुठली गोष्ट तुम्ही देऊ शकता, एक तर रेशन कार्ड द्या, ड्रायव्हिंग लायसन्स द्या, तुम्ही टेलिफोन बिल द्या, पाणीपट्टी द्या, प्रॉपर्टी टॅक्स बिल द्या, घरपट्टी द्या, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक द्या, आधार कार्ड द्या, मतदान कार्ड द्या, ओळखपत्र द्या, पासपोर्ट द्या. आता ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार या दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. तर मित्रांनो, भाडे करार जर तुम्ही केला असेल तर फॉर्म भरण्याच्या दिनांक पूर्वीचा तो करार असावा आणि 11 महिन्याच्या किंवा त्यापेक्षा जास्तचा कालावधीचा असावा. 11 महिन्यापेक्षा जर कमीचा तुम्ही जर भाडे करार केला असेल तो गृहीत धरला जाणार नाही. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येईल. कधी जेव्हा फॉर्म चालू होतील तर फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येईल. तुम्हाला काही कमेंट असतील, काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.